नमस्कार. आयुर्मंत्रामध्ये आपण माहिती घेणार आहोत, की ज्या पद्धतीने वातावरणातील उष्णता वाढत चालली आहे, त्यामुळे पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला पोटाचे इन्फेक्शन किंवा लघवीचे इन्फेक्शन हे होण्याचा धोका आता वाढत जाणार आहे. कारण की उष्णता वाढल्यामुळे बाहेरचं पाणी पिणे, बाहेरचं अन्न खाणं, प्रवास करत असताना खूप उष्णतेचा जो परिणाम आपल्या शरीरावर होतो, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आतड्यातील ॲसिडचा पीएच हा इम्बॅलन्स होऊन सुद्धा ह्या गोष्टी घडताना दिसून येतात. तुमच्या रोगप्रतिकार शक्तीनुसार काही पेशंटमध्ये ह्या तक्रारी सिव्हिअर बनतात किंवा काही पेशंटमध्ये त्या माइल्ड स्वरूपाच्या असू शकतात. मग त्यासाठी आपल्याला कंटिन्यू मेडिकेशन लागतील, काही औषधं घ्यावी लागतील किंवा अँटिबायोटिकचा कोर्स करावा लागेल, ज्यामुळे पुढे चलून तुमची रोगप्रतिकार शक्ती पुन्हा कमी होणार आहे. ही सर्व चक्र आपण थांबवू शकतो किंवा कंट्रोलमध्ये आणू शकतो. त्यासाठी आपण 2 आयुर्वेदिक औषधांची आज आपण माहिती घेणार आहोत. एक आयुर्वेदिक औषध आहे, की जे तुमच्या लघवीशी रिलेटेड असणाऱ्या इन्फेक्शनवर काम करेल आणि दुसरं आयुर्वेदिक औषध हे तुमच्या पोटाच्या तक्रारीवर काम करणार आहे. पण ही दोन्ही औषधांची जी माहिती आपण आता घेणार आहोत, ती घेताना तुम्ही तुमच्या आयुर्वेदिक कन्सल्टंटशी त्याची माहिती घेऊन किंवा त्यांना दाखवून त्याचा डोस तुम्ही ठरवू शकता. डायरेक्टली जाऊन ओव्हर द काउंटर ही मेडिसिन पर्चेस करून लगेच घ्यायला चालू करू नका. त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. तर चला पाहूया आपण अशी कोणती 2 औषधं आहेत, की ज्यांचा वापर तुम्ही अशा काही कंप्लेंटमध्ये, काही इन्फेक्शनमध्ये तुम्ही करू शकतात आणि त्यातून पटकन बाहेर पण येऊ शकतात. पहिलं औषध जे आपण बघणार आहोत तो म्हणजे की उशिरासव. उशिरासव हे जे औषध आहे, हे लघवीशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही समस्या असतील, जशी उष्णता वाढल्यामुळे पाणी कमी पिण्यात येतं किंवा फ्रीजचं पाणी खूप जास्त पिण्यात येतं. या दोन्ही कंडिशनमध्ये लघवीची जळजळ, लघवी अडकत होणे किंवा त्याच्यामुळे जे आपण म्हणतो की इन्फेक्शन हे बनू शकतं. तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही उशिरासव वापरू शकता. तुम्हाला सिस्टायटिस असेल, किडनीमधील कोणतंही इन्फेक्शन झालेलं असं सांगितलं असेल किंवा किडनी स्टोन डेव्हलप होऊन तुम्हाला लघवीची तक्रार डेव्हलप होत असेल, लघवीच्या ठिकाणची असणारी जळजळ असेल किंवा पेनफुल युरिनेशन, हे कोणत्याही समस्या असतील तुम्हाला, तर तुम्ही उशिरासव घेऊ शकतात. त्यासोबतच उष्णतेमुळे भूक ही आता कमी होत जाते, कारण की पोटातील ऍसिड बॅलन्स जो आहे तो बदलतो आणि आपल्याला खूप अन्न खाण्याची इच्छा न होता आपल्याला वॉटरी फूड इनटेक करावा अशा पद्धतीने जाणीव व्हायला लागते. तर ती भूक कमी होणे या ठिकाणी सुद्धा तुम्ही उशिरासवचा वापर करू शकतात. लिथार्जिक वाटतं, थकवा खूप जाणवतो, बाहेर उन्हामध्ये काम केल्यामुळे सुद्धा तो येतो किंवा आपण घरामध्ये राहताना सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपला रेग्युलर पेक्षा जो उत्साह आहे तो कमी झालाय. या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही उशिरासव वापरू शकता. पोटामध्ये जळजळ होते काही कारणामुळे, तळपायाची आग होते, डोळ्यांची आग होते, शरीरामध्ये कुठेही तुम्हाला अशी उष्णता वाढलेली दिसून येत असेल की जी थांबत नाहीये. तुम्ही तिथे थंड पाण्यामध्ये हात पाय बुडवून ठेवले किंवा दुसरा कोणताही उपाय केला घरगुती, तरी सुद्धा ती जळजळ जर कमी होत नसेल तर तुम्ही उशिरासव घेऊ शकता. आणि भरपूर पाणी पिण्याची जी इच्छा होते, की अनकंट्रोल आपण त्याला तृष्णा म्हणतो, की सारखं पाणी प्यावं लागतं, त्यामुळे पोट फुगत जातं, गच्च होणार आणि त्यामुळे पुन्हा अस्वस्थ होणार. तर ही सुद्धा सायकल जी आहे ही तुम्ही ब्रेक करू शकता उशिरासव. याचा जो डोस आहे हा 10 ते 20 ml तुमच्या वयानुसार, तुमच्या तक्रारीनुसार तुमचे डॉक्टर ते ठरवतील. तो जेवणाच्या आधी घ्यायचा का नंतर घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगतील. दुसरी महत्वाची तक्रार जी चालू होऊन जाते, ज्या पद्धतीने आपण उष्णता वाढते आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलती, तर तो म्हणजे की लूज मोशन होतात. मग ते तुम्हाला कॉलरा असेल, डायरिया असेल किंवा रिकरंट लूज मोशन होणं असेल, काहींना जंताची तक्रार असते. कोणत्याही कंडिशनमध्ये जर तुम्हाला रिपीटेडली लूज मोशन होत आहेत, तुम्ही त्यासाठी अँटिबायोटिकचा कोर्स करून पण झालाय, तरी सुद्धा फिरून ती तक्रार डेव्हलप होतीये, भूक कमी होत चाललेली आहे, वजन कमी होत चाललेले आहे, सर्व तक्रारी ज्या आहेत ह्या पोटातील इन्फेक्शनमुळे होतात आणि वाढत्या उष्णतेमध्ये ह्या तक्रारी वाढणार आहेत. तर या कंडिशनमध्ये कुटजारिष्ट नावाचं आयुर्वेदिक औषध आहे. त्याचा उपयोग पोटातील इन्फेक्शन किंवा पोटातील इन्फेक्शनमुळे जर रिकरंट तुम्हाला फीवर, ताप येत असेल, तर त्यामध्ये तुम्ही करू शकतात. वारंवार लूज मोशन, कोणत्याही स्वरूपाचे लूज मोशन, जसं स्टिकी लूज मोशन होत आहेत, वॉटरी लूज मोशन होत आहेत, दोन्ही कंडिशनमध्ये तुम्ही हे लिक्विड घेऊ शकता. अ, या पोटाच्या तक्रारीमध्ये जेव्हा पेशंटची भूक पण खूप कमी झालेली असते, इच्छा होत नाही खाण्याची, काही खाल्लं तरी पोट फुगणार आहे, पोट दुखणार आहे, त्या कंडिशनमध्ये पोट दुखण्याचं प्रमाण, पोट फुगण्याचं प्रमाण सुद्धा या औषधाने कमी होतं. पोट नॉर्मल पद्धतीने साफ व्हायला सुरुवात होईल. जे तुम्हाला मल्टिपल मोशन होत आहेत त्याऐवजी 1 किंवा 2 वेळेसच तुम्ही व्यवस्थित मोशनला जाऊ शकता. इन्फेक्शन नसताना सुद्धा जर मल्टिपल टाइम तुम्हाला मोशनला जावं लागत असेल, तरी सुद्धा तुम्ही ह्या औषधाचा वापर करून पाहू शकता.
मुलांमध्ये असणारे जंत किंवा मोठ्या व्यक्तींमध्ये काही कारणांमुळे, फूड इंड्यूस कोणत्याही कारणामुळे पोटामध्ये जंतांचा संसर्ग झाला असेल, त्यामुळे सुद्धा जर का तुम्हाला वारंवार लूज मोशन होत असतील किंवा पोटाच्या तक्रारी उद्भवलेल्या असतील, त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही या पातळ औषधाचा वापर करू शकता. याचा डोस 10 ml ते 30 ml पेशंटच्या एजनुसार आणि तक्रारीनुसार तो व्हॅरी होतो. आणि जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर हे तुमचे कन्सल्टंट तुम्हाला सांगू शकतात. अशा तक्रारी असताना हे औषध घेताना शक्यतो हलका आहार ठेवायला पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे की मुगाची खिचडी. मुगाची पातळ खिचडी हे खाण्यामध्ये ठेवाल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने या औषधाचाही फायदा होईल आणि पोटातील इन्फेक्शन लवकर बरं होण्यासाठी पण मदत होईल. मी आशा करतो हे 2 औषधांबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल. इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा. धन्यवाद.